नमस्कार मैत्रिणींनो, आता हॉटेलला जायचं टेन्शन मिटलं कारण ही रेसिपी इतकी खास आहे. एकदा नक्की ट्राय करा बघा. इतकी छान क्रीमी, रॉयल आणि रिच असं पनीरची शाही रेसिपी तयार होते. तुम्ही फक्त ही पद्धत वापरा आणि ही ग्रेव्ही वापरून बघा. किती सुंदर अशी रेसिपी तयार होते. तर नमस्कार, मी चैतालीज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज बनवणार आहोत शाही पनीरची रेसिपी. तर त्यासाठी मी 2 मोठे कांदे उभे चिरून घेतले आणि पॅनमध्ये तेल गरम करून कांदे मऊसूत होईपर्यंत परतून घेतले. आता कांदे थोडे परतले त्यानंतर त्यामध्ये लसूण पाकळ्या घातल्या, आल्याचे तुकडे घालून घेतले, ते देखील परतून घेतले आणि काजू घातले 8 ते 9. काजू तुम्ही पाण्यात भिजवून देखील घालू शकता, पण मी असेच टाकले. त्यानंतर आता 2 मोठे कांदे घेतले होते, तर त्यासाठी मी 3 मोठे टोमॅटो घेतले. कांद्यापेक्षा टोमॅटो जरा जास्तच पाहिजे, त्यामुळे ग्रेव्हीला टेक्स्चर खूप छान येतं आणि कलरही खूप सुंदर येतो. ग्रेव्ही चवीला खूप छान लागते. आता त्यानंतर यात थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजले जातील आणि मऊसूत होतील. आणि टोमॅटो थोडे आंबट असतात, त्यामुळे मग ग्रेव्ही आंबट नको व्हायला म्हणून मी थोडी साखर टाकली आहे चव मेंटेन होण्यासाठी आणि झाकण ठेवून वाफ काढली आहे. पाणी न टाकता असं शिजवून घ्यायचं आहे तेलामध्येच. बघा किती छान शिजलं गेलं आहे सगळ्या गोष्टी. सगळ्या जिन्नस आता हे गार करून घ्यायचे आहे. थंड झाल्यानंतर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जिन्नस टाकून घ्यायच्या आणि पाणी नाही टाकायचं. पाणी न टाकताच वाटून घ्यायचं. याची पेस्ट तयार करून घ्यायची मऊसूत एकदम. मऊ मखमली पनीर होण्यासाठी आता इथे मी पॅनला तूप लावून घेतले. तुम्ही बटर किंवा तूप काही पण लावू शकता. आणि एकसारखे मी मध्यम आकाराचे पनीरचे क्यूब कट करून घेतले. तुम्ही थोडे मोठे छोटे लांब सडक असे देखील कट करू शकता. आणि मी थोड्या वेळ बटरमध्ये तुपामध्ये असे मिक्स करून घेतले, थोडेसे फ्राय करून घेतले. त्यानंतर याच्यात लाल तिखट टाकले, धनेपूड टाकली आणि थोडीशी मीठ टाकले, अगदी थोडंसं. आणि हे सगळं आधी चमच्याच्या साहाय्याने हळूवार मिक्स करून घेतलं आहे. आणि नंतर त्याला शॅलो फ्राय करायचं. जास्त काही शिजवत बसायचं नाही आहे, सतत हलवत असं फ्राय केलं आहे शॅलो फ्राय. आणि हे बघा अशा प्रकारे पनीर फ्राय झाले. याने मऊसूत राहतं, अजिबातही कडक होत नाही. त्यानंतर मी कढईमध्ये बटर आणि तेल दोन्ही गरम करून घेतले आणि कुठले खडे मसाले न टाकता मी इथे कांदा टोमॅटोची डायरेक्ट ग्रेव्ही टाकून दिली आहे. ग्रेव्ही बघू शकता तुम्ही किती मऊसूत झाली. मऊ मखमली असं पनीर तयार होणार आहे. पनीरची रेसिपी आपली तुम्ही बघू शकता. शाही रिच पनीर असं तयार होणार आहे. तर ग्रेव्ही तुम्ही आत्ताच बघू शकता किती सुंदर दिसते. त्यासाठी मी इथे शाही पनीर मसाला वापरला आहे. 1 चमचा किंवा 1.5 चमचा तुम्ही तुमच्या भाजीनुसार वापरू शकता, क्वांटिटीनुसार. त्यानंतर मी लाल तिखट टाकले आवडीनुसार आणि धनेपूड टाकून घेतली. त्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार. मीठ आधीच आपण कांदा टोमॅटोला टाकलं होतं शिजण्यासाठी, त्यामुळे मी आता तेव्हा अर्धा आणि आता अर्धा असं टाकून घेतलं आहे. आणि ही बघा ग्रेव्ही अशी तळापासून अशी हलवायची, नाहीतर मग ती चिकटली जाते काजूमुळे. हे बघा अशी ग्रेव्हीला बघा तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायची. आणि ह्या भाजीला गरम पाणीच टाकायचं, त्यामुळे तरी जात नाही आणि चवही जात नाही. कारण आपण एवढी ग्रेव्ही तयार करायला ही परतवायला जवळजवळ 5 ते 10 मिनटं लागतात. आता व्हिडिओमध्ये फास्ट दाखवलं आहे. हे बघा किती क्रीमी रिच टेक्स्चर आलं आहे ग्रेव्हीला. तुम्ही बघू शकता किती छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे. आणि आता आपण शॅलो फ्राय केलेले सगळे पनीर यात टाकून घ्यायचे. आता पॅनमध्ये मी थोडं गरम पाणी टाकून घेतलं आहे आणि ते देखील ॲड केलं आहे. तुम्हाला घट्ट पातळ किती हवी, शक्यतो ही भाजी थोडीशी घट्टच असते पनीरच्या रेसिपी, त्यामुळे मग थोडीशी घट्टच ठेवायची. त्यानुसार अंदाजे पाणी टाकायचं आहे. आणि हे बघा मी आता कसुरी मेथी थोडीशी तव्यावर गरम करून घेतली होती आणि ती आता हातावर क्रश करून टाकली. आपली पनीरची मस्त चमचमीत मऊ मखमली आणि अजिबात जास्त मसाले न वापरता क्रीमी अशी शाही पनीर तयार झालेलं आहे. तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली मला नक्की सांगा. ही ग्रेव्ही तुम्ही मिक्स व्हेज, छोले मसाला यासाठी देखील वापरू शकता. अगदी छान क्रीमी असं शाही पनीर तयार झालं आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मनापासून सांगते, एक लाईक नक्की करा आणि रेसिपीला शेअर करा. थँक्यू.